नमस्कार, मी नंदेश केडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस तर जनजीवन विस्कळीत. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या नाले पूर. कित्येक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला तर आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर. खेड तालुक्यातील शिवतर नामदरेवाडीचा मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून. रस्ता खचल्याने वाहतूक बंद. रायगड तळा ग्रामीण रुग्णालयाचे भिजते घोंगडे कायम. तालुक्यात आरोग्य विभागाचा बोजवारा. स्थानिक आमदार लक्ष देणार का, नागरिकांनी केला प्रश्न उपस्थित. कुडाळमध्ये मान्सून रन 2024 या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 750 धावपटूंचा सहभाग. पाहूया सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर सध्या वाढलेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी देखील कोसळू लागलेल्या आहेत, तर मुसळधार पर्जन्यवृष्टी देखील सुरू झाली. 2 दिवस काहीसा पाऊस थांबल्याने शेतीची कामं जोरात सुरू झाली. मात्र आता पुन्हा पावसानं जोर धरलेला आहे. हवामान खात्यानं पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट देखील जारी केलाय. काल रात्रीपासून पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली असून अजूनपर्यंत तरी पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र असाच पाऊस कोसळत राहिल्यास पुन्हा सिंधुदुर्गमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या जगबुडी नदीने तर धोक्याची पातळी देखील ओलांडली. त्याचबरोबर चिपळूणची वाशिष्ठी नदीला देखील आता पूर आला असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. जगबुडी नदीचं पाणी खेड शहरामध्ये शिरू लागलं असून राजापूर तालुक्यातील तसेच राजापूर शहरानजदीक असलेली अर्जुना व कोदवली नदीला देखील पूर आलेला आहे. राजापूर नगर परिषदेच्या वतीनं बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी देखील सतर्क राहावे असे आवाहन देखील सध्या करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. पावसाचा जोर अजून कायम आहे, त्यामुळे आणखी पाणी भरण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. याचाच आढावा घेतलाय माझे कोकणने. खेडमध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. प्रशासन सतर्क आहे. नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झालेला आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास बोटीचीही तयारी आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. सर्व यंत्रणा सज्ज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर नामदरेवाडी दरम्यानचा रस्ता मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहून गेलाय. रस्त्याचा मोठा भाग खचून नदीच्या दिशेने वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे खचलेल्या रस्त्याचा आणखी भाग देखील वाहून जाण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. रत्नागिरीमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खवटी गणपतीवाडीला जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून नदीचं पाणी वाहू लागल्यामुळे गणपतीवाडी या वाडीचा संपर्क सकाळपासून तुटलेला आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. याच नद्यांना असणाऱ्या उपनद्या देखील आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांवरती तसेच पुलावरून सध्या पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळते. खेडला जोडणाऱ्या विनेर विभागात जोरदार पाऊस सुरू असल्याने तुळशीखिंड घाट रस्त्यात मातीचे लोंढे सध्या रस्त्यावरती आले. त्यामुळे संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रित लाल पाणी वाहत असून वाहन चालवत असताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तुळशीखिंड घाट रस्त्यावरती दरड कोसळण्याची भीती देखील व्यक्त होते. महाड तुळशीखिंड मार्गे खेडकडे प्रवास करणारा प्रवासी वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे असं आवाहन प्रशासनाकडून सध्या करण्यात आलंय. महत्त्वाचे म्हणजे मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महाडजवळील लाडवली गावाजवळ असलेल्या पूल पूर्ण न झाल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावरून सातत्यानं पुराचं पाणी जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत असताना पाहायला मिळतात. तसंच एसटी महामंडळाने या परिसरातील एसटी बसेस फेऱ्या सध्या बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांना देखील आता पायी प्रवास करावा लागतोय. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढतच चालला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तास जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन देखील सध्या विस्कळीत झालंय.
मुख्य अशी मानली जाणारी सावित्री नदी सध्या दुथडी भरून वाहते आहे. पावसाचा जोर पुढील काही तास वाढत राहिला तर नदीला पूर येण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते आहे. अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पुढील काही तास जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून रात्रीपासून पावसाची बॅटिंग रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोल्हापूर तालुक्यामध्ये देखील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असून तालुक्यातील दुर्गम भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी बसत आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील मुख्य मानली जाणारी सावित्री नदी ही टेकडी भरून वाहत असून पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर नदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी येऊन पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. देवेंद्र गडेकर, रायगड. रात्रभर मुसळधार पडत असलेल्या पावसानं खोपोली शहरातील लवजी गावच्या सखल भागात पाणी भरलंय. येथील काही घरांमध्ये पाणी घुसलंय. तसंच याच भागात असणाऱ्या ITI केंद्रात गुडघावर पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. तसेच उदय विहार या भागातही गुडघावर पाणी भरलं असून मदत कार्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे गुरुनाथ साठेलकर व त्यांची टीम या भागात सध्या आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळते. खोपोली शहरातील उपनगर असलेल्या लवजी गावामध्ये उदय विहार नावाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मानवी वस्तीमध्ये या ठिकाणी पाणी साठलेलं आहे. सर्वांच्या जवळजवळ तळमजल्यावरती काही फूट पाणी या ठिकाणी गेल्याची या ठिकाणी दृश्य दिसतात. काहींच्या गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. इथले नागरिक धास्तावलेले आहेत. 2 दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्याला झोडपलं असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. तर पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. खोपोलीतील हायको कॉर्नर जवळील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेला असल्याचं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालेला असून वाहतूक दुसऱ्या रस्त्याने सध्या वळवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कालपासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे खोपोली शहरासह ग्रामीण भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. तर खोपोली शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. तर ग्रामीण भागालाही नाले ओढे तुडुंब भरून वाहत असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी सध्या साचलेलं पाहायला मिळतंय. कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून रायगड जिल्ह्यात देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात पुराचं पाणी शिरले असून नागोठणे बसस्थानकाला देखील पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला पाहायला मिळतोय. अंबा नदीनं धोक्याची इशारी पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत देखील पाणी शिरलंय. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. सुरक्षित ठिकाणी राहण्याचे तसंच आवश्यकता नसल्यास घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देखील आता प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. खेड एसटी स्टँडवरती शौचालय व मुतारीसमोर सतत मोटारसायकल पार्किंग लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून महामंडळ पदाधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. याबाबत कंट्रोल इन्चार्ज यांना संपर्क केला असता याबाबत आम्ही काहीच करू शकत नाही. तसंच याबाबत पोलिसांना पत्रव्यवहार केलेला आहे परंतु तेही दुर्लक्ष करीत आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर खेड बसस्थानकात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकांची दमछाक होते. भरणे व दापोली दिशेकडील प्रवेशद्वाराजवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. यामुळे ST बस मार्गस्थ करताना बस चालकांची कसरत सध्या सुरू आहे. पावसामुळे खड्ड्यांचा विस्तार वाढत असतानाही ST प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी कुठलीच ठोस पावले उचलत नसल्याचं प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. तळा शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाला 2 वर्ष उलटूनही सदर रुग्णालय अद्यापही सुरू करण्यात आलेलं नाही. तळा तालुक्यात आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार सुरू असून तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे. तालुक्यात 1 ग्रामीण रुग्णालय, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र व 5 उपकेंद्र यांसह बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील आहे. तालुक्यात आरोग्य व्यवस्थेसाठी एवढा मोठा व्यापक पसारा असून देखील सोयी सुविधांच्या बाबतीत या सर्व विभागांची दयनीय अवस्था झालेली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. यातील ग्रामीण रुग्णालयाचे 2 वर्षांपूर्वी 28 जून रोजी तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं व आठवडाभरात या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून हे रुग्णालय सुरू करण्यात येईल असं आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं. आज या गोष्टीला 2 वर्ष पूर्ण होऊनही या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्ग भरले गेले नाहीत आणि हा ग्रामीण रुग्णालय सुरूही करण्यात आलेलं नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला असून सर्पदंश तसेच सर्वसाधारण दुखापतीसाठी देखील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हलवावे लागते. त्यामुळे काही वेळा वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळे आरोग्य प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून तळा शहरातील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करावी अशी मागणी तळावासियांकडून सध्या केली जाते. कुडाळमध्ये मान्सून रन 2024 या पहिल्या भव्य मॅरेथॉनचं उद्घाटन आज सकाळी 6:15 वाजता करण्यात आले. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ यांच्या वतीनं ही मॅरेथॉन संपन्न होते. 5, 10, 21 किलोमीटरची भव्य मॅरेथॉन असून या मॅरेथॉनमध्ये 750 धावपटू सहभागी झाले होते. यात सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणाहून धावपटू आले होते. जे 5 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे, 21 किलोमीटर, तर मी सांगितलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की 10 केल्यानंतर 21 किलोमीटर करायला सगळेजण घाबरतात. मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढच्या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये आम्ही JR10 अशी एक कॅटेगरी ठेवणार आहोत. JR फॉर जयसिंह राव राणे आणि 10 फॉर 10 माइल्स, इट्स नॉट किलोमीटर. 10 माइल म्हटलं की ते 16 किलोमीटर होतात. तर 16 किलोमीटर म्हणजे धाव करणाऱ्यांना 16 किलोमीटर करणं थोडं इझी वाटतं आणि 16 किलोमीटर केलं की 21 किलोमीटर करणं इझी वाटतं. सो प्रत्येकाला ते प्रोत्साहन मिळालं पाहिजे. प्रत्येकाने अजून काहीतरी वेगळे माइलस्टोन अचीव्ह केले पाहिजेत, हेच यामागचं उद्दिष्ट आहे. अभंग फाउंडेशन डोंबिवली यांच्या सौजन्याने पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांगारभणी बुद्रुक हद्दीतील 70 शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. इयत्ता 1ली ते 8वीतील रायगड जिल्हा परिषद शाळा किणेश्वरवाडी, ताम्हाणे, आड, सांभारगणी बुद्रुक या शाळेतील एकूण 70 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. अभंग फाउंडेशन डोंबिवली नेहमीच विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करत असते, त्यामुळे फाउंडेशनचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सोपान मोरे, सचिव रुपेश मोरे, सरपंच तानाजी पवार, उपसरपंच गणेश तळेकर, शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, समाजसेवक राजेश डांगे, जनसंपर्क कार्यालय प्रमुख सुनील तळेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते. म्हणजे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांभारगणी आणि अभंग फाउंडेशन डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि साहित्याचं जे वाटप आहे तो या कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आमच्या अंकुशदादा मोरे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपल्या मुलांची कर्तबगारी कशा पद्धतीची आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख केला आणि आमच्या सोपानदादांनी या कार्यक्रमाचं स्वरूप सांगताना की आपण गेले अनेक वर्ष या भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण काम करत होतो. त्यांचं ओझं घेऊन आपण आपल्या खांद्यावर या ठिकाणी येत होतो, परंतु आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे ही भावना या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आली. पंढरपूरमध्ये या ठिकाणी त्यांनी या संस्थेचं नावच असं ठेवलंय अभंग, जे कधीच भंग पावत नाहीये अशी संस्था आहे. आणि अभंगाचा अर्थ कसा की न भंग पावणे त्याला म्हणतात अभंग. आणि निश्चित तुम्हाला चंद्रसूर्य आठेपर्यंत हे काम या ठिकाणी जसं संतांचा अभंग आपण तुकोबारायांचा गाथा बघा, माऊलीची ज्ञानेश्वरी बघा, त्यांचे अभंग बघा. आज 700 वर्ष 750 वर्ष या ठिकाणी झाली तरी लाखो लोक त्या नामघोषामध्ये या ठिकाणी चालतात. तशा पद्धतीने या संस्थेचं काम जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते काम करता येईल तसंच त्यांचं आता एक वाक्य ऐकलं की हा तालुका परमार्थिक आहे. त्या परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम करायचे. मोरे साहेब होते, पाटील होते, यांचं भाषा सुनील आणि मी खूप चांगले मित्र, एका संघटनेत आम्ही काम करतो. आणि त्या दिवशी पंढरपूरमध्ये ठरलं की अभंग फाउंडेशन नावाची आपण संस्था काढायची. काम काय करायचं, तर जे करत होतं तेच करायचं, पण कोणाच्या तरी बाबाचं नाव लावायचं आणि आपण काम करायचं. ते आता बंद. हा काम मी सांगतोय देवेंद्र साहेब, कारण फक्त ते पत्र द्यायचे माझ्याकडे, त्यांची नावं मोठी करत होते. मला माझं नाव मोठं नाही करायचं, मला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. 3 वर्ष झाले मी माझ्या विभागातली 5 मुलं दत्तक घेतो शिक्षणासाठी, फक्त शिक्षणाचा खर्च करतो. ते काकांकडे राहतात, आत्याकडे राहतात किंवा मामाकडे राहतात, मावशीकडे जातात, पण त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च ही संस्था उचलत होती. म्हणून आम्ही स्वतःच्या नावाने संघटना काढायची, अभंग फाउंडेशन संस्था काढली. मी सर्वांना विनंती करतो, एखादा जर विद्यार्थी असा असेल की त्याला कोण नाही आहे पण त्याला शिकायचं असेल, पण तो कुठेही असो, इंजिनिअरिंगचं शिक्षण असो, डॉक्टर व्हायचं, काही व्हायचं असेल, ज्ञानेश्वर मोरे पोलादपूरमध्ये राहतात, त्यांना कोणताही संपर्क करा. आम्ही त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च करू शिक्षणाचा. आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.